नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे। तर आत्ता आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी वेळ हा फार कमी आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना की तुम्ही आता खूप डीपमध्ये अभ्यास न करता जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे सोपे जाईल तेवढ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून दररोज म्हणजे आपल्या परीक्षेला किमान 10 दिवस उरलेले आहेत। या 10 दिवसामध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणार आहात। जर तुम्हाला सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल आणि माझ्या या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला पाहणं आवश्यक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर क्रमांक 1 शक्यतो तर सर्व मुलांना हाच पेपर खूप अगदी अवघड जातो, मराठी आणि गणित, आणि सगळ्यात जास्त मार्क कमी पडतात ते याच पेपरमध्ये। तर चला आजपासून आपण सराव प्रश्नपत्रिका एकूण 10 सोडवून घेणार आहोत। दररोज एक प्रश्नपत्रिका ही तुमची सोडवून घेतली जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला याची नोटिफिकेशन मिळणार आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण काय करू, प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न असा असतो, खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 2 ची उत्तरे लिहा। आता उतारा पहा, तर जास्तीत जास्त तुम्हाला उतारा वाचण्याची सवय पाहिजे, तो समजण्याची सवय पाहिजे आणि त्याच्यावर फास्ट 2 मिनिटांमध्ये उतार्यावर वेळ न घालवता तुम्हाला गणितसुद्धा हे सोडवता आले पाहिजे। कारण आपल्या गुण हे 150 आहेत, परंतु त्यासाठी वेळ आपला 1 तास 30 मिनिटे आहे, म्हणजे जवळजवळ 90 मिनिटे हा तुमच्याकडे वेळ आहे। म्हणजे 90 मिनिटामध्ये 150 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे एका मिनिटाला तुमचे 2 प्रश्न सुटले पाहिजेत। चला पहा की उतारा असा आहे, प्राचीन ग्रीक व रोमन काळात गुलाम काजवे पकडून आणून आपल्या मालकींना देत असत। मालकीनी काजव्यांच्या चमकत्या शेपट्या तोडून घेत आणि या काजव्यांच्या शेपट्या श्रीमंत स्त्रिया आपल्या हातावर व केसावर चिटकून रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोठमोठ्या समारंभाला जात असत। त्या शेपट्यांच्या प्रकाशामुळे त्यांचे शरीर चमचम चमकताना दिसे। अमेरिकाचा शोध लावून 1532 साली जेव्हा स्पॅनिश खलाशी हा स्पेनला परत आले तेव्हा त्यांनी राणीला नजर करण्यासाठी वेस्ट इंडिज बेटातील रहिवाशी वापरत ते दिवेच आणले होते, आणि ते दिवे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काजव्यांच्या शेपट्यांनी भरलेल्या मातीची भांडी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न म्हणजे पहिला 1 आणि 2 हे प्रश्न या उतार्यातले आहेत। पहिला प्रश्न आहे, अमेरिकेचा शोध कोणी लावला? पहा, अमेरिकेचा शोध या ठिकाणी दिलेला आहे। अमेरिकेचा शोध लावून कोण आलेला आहे? स्पॅनिश खलाशी, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। अमेरिकेचा शोध कोणी लावला? तर स्पॅनिश खलाशी। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की वेस्ट इंडिज बेटावरील रहिवाशी कशाचे दिवे वापरीत? तर या ठिकाणी दिले आहे, वेस्ट इंडिज बेटातील रहिवाशी मातीची भांडी, म्हणजे थोडक्यात ते दिवेच वापरत असत। तर या ठिकाणी पूर्ण उतार्यामध्ये लोखंड हा शब्द आलेला नाही, पितळ शब्द आलेला नाही, चांदी शब्द आलेला नाही, म्हणजे शब्द आलेला आहे तो माती, म्हणजे याचं उत्तर आहे मातीचे दिवे वापरत असत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जेवढा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावर आधारित हे पुढचे प्रश्न आहेत। खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा। विसंगत म्हणजे थोडक्यात वेगळी। पहिली जोडी आहे कलंक ठपका, अवखळ निर्बंध, अनर्थ उत्पात आणि श्रेष्ठ ज्येष्ठ। तर विसंगत जोडी या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ। याचा कसल्याही प्रकारे अर्थ लागत नाही। कलंक आपल्याला माहिती आहे, कलंक म्हणजे ठपका, अवखळ म्हणजे अनिर्बंध, अनर्थ म्हणजे उत्पात, आणि फक्त विसंगत जोडी ही पर्याय क्रमांक 4 नंबरची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एंट्री या शब्दासाठी मराठी शब्द कोणता? एंट्री आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजी शब्द आहे। एंट्री म्हणजे थोडक्यामध्ये प्रवेश करणं, आतमध्ये एंट्री करणं आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवेश। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा 5वा,
गीत रामायण या गाजलेल्या साहित्यकृतीची रचना कोणी केलेली आहे? आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाठच करून ठेवावे लागणार आहेत. तर गीत रामायण या गाजलेल्या साहित्यकृतीची रचना ही वि स खांडेकर, सयाजी चिपळूणकर, ग दी माडगूळकर का मोरेश्वर तुपे? ते या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे ग दी माडगूळकर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ग दी माडगूळकर यांनी गीत रामायण या गाजलेल्या साहित्यकृतीची रचना केली आहे. त्यानंतर प्रश्न 6 पहा. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचे लेखक, साहित्यकृती हे सर्व तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. तर तराळ अंतराळ, डायरेक्ट मी याचं उत्तर तुम्हाला सांगून देते. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत, सॉरी हे उत्तर चुकलेलं आहे, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे शंकरराव खरात. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक शंकरराव खरात आहेत. त्यानंतर दुसरा एक उतारा आहे पहा. प्रश्न 7 आणि 8 या 2 प्रश्नासाठी कवितेवर आधारित प्रश्न आहे, उतारा आहे, तो वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. कविता अशी आहे पहा. माकडाचे परी हलविती मान, दावी थोर पण जगामध्ये, सोहिता मुकले, बळे झाकी डोळे नाक धरी, माळा आणि मुद्रा दाविताती सोंग, डोलविती अंग रंग नाही, पोटाचा पोसना विटंबना करी, भीक दारोदारी मागत असे. आता यावर आधारित पहा प्रश्न क्रमांक 7. सोंग कोण दाखवतात? या ठिकाणी पहा, सोंग हा शब्द कुठे आलेला आहे तो आपल्याला ओळखायचा. जरी याचा अर्थ माहिती नसला तरी सोंग शब्द पहा, माळा आणि मुद्रा दाविताती सोंग. मग पर्याय क्रमांक पहा 2 या ठिकाणी आहे माळा आणि मुद्रा काय करत आहेत? सोंग दाखवतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी ओळखण्यासाठी जरी तुम्हाला उतारा माहिती नसला तरी तुम्हाला लक्षात येईल. पहा, पहिला जे आहे स्वहित, दुसऱ्याचे हित. आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. स्वहित म्हणजे स्वतःचं हित, परंतु इथं काय दिलेले आहे? दुसऱ्याचे हित. आता विटंबना, अपमान हे बरोबर आहे. थोरपण, मोठेपण हे पण बरोबर आहे. मुद्रा, चेहरा हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी काय आहे की पर्याय क्रमांक 1 स्वहित म्हणजे दुसऱ्याचे हित. तर स्वहित म्हणजे स्वतःचं हित. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. कलंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता कलंक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द यांचा अभ्यास केलेला असला पाहिजे, आवश्यक आहे. आता कलंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्कलंक. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की धृतराष्ट्र या शब्दात किती व्यंजने आहेत? आता जर तुम्हाला या शब्दामध्ये व्यंजनं काढायची असतील तर सर्वप्रथम तुम्हाला या शब्दाची फोड करता आली पाहिजे. धड, त, रा, स, ट, र असं म्हणजे जे काही असेल तर यामध्ये पहा 6 प्रकारचे व्यंजनं आहेत धृतराष्ट्र या शब्दात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 11वा. खालील शब्दाची फोड निवडा. आता शब्द दिलेला आहे आपलं चिदानंद. तर चिदानंद या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे? फोड करायची आहे, तो शब्द ओळखायचा आहे. तर पहा, चित प्लस आनंद, चिता प्लस नंद, चिद प्लस आनंद, चित प्लस आनंद. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चितानंद, चिदानंद. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 12वा प्रश्न असा आहे की बाबूराव म्हणजे अगदी शेंदाड शिपाई. शेंदाड शिपाई याचा अर्थ म्हणजे थोडक्यामध्ये हा वाक्यप्रचार आहे. शेंदाड शिपाई याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे आणि या शेंदाड शिपाईचा योग्य अर्थ आपल्याला त्या कंसामध्ये किंवा त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ऐवजी टाकायचा आहे. तर पहा, वेंधळट मनुष्य, विसराळू मनुष्य, अत्यंत भित्रा मनुष्य आणि अत्यंत शूर मनुष्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अत्यंत भित्रा मनुष्य. म्हणजे बाबूराव म्हणजे अगदी अत्यंत भित्रा मनुष्य आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण परीक्षा ही खूप तोंडावर आलेली आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकाचा सराव करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? स्थलवाचक क्रियाविशेषण वारंवार, पटपट, खाली, नेहमी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खाली हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे.
आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जर हे प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणलं तर आपल्याकडे जास्त वेळ नाही. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिकाचा सराव करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला क्रियाविशेषण कोणकोणते आहेत, विशेषण कोणकोणते आहेत, शब्दांच्या जाती कोणत्या आहेत, स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक अशा अनेक प्रकारचे आहेत. या प्रत्येकाची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लगेच काय करता येईल, त्याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न पहा. धार काढल्यानंतर न निवळलेले दूध म्हणजे काय? आता ताजे, निरशे, मलयुक्त आणि धारोष्ण. तर या 14व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे धारोष्ण. धार काढल्यानंतर न निवळलेले दूध म्हणजे धारोष्ण. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 15वा. पुढीलपैकी पर्यायातील योग्य पर्याय निवडा किंवा योग्य पर्याय कोणता आहे? तर आपल्याला माहिती आहे पाहिजे उंट, उंटणी, उंट, उंटीन, उंट, सांडणी, उंट, उंटी. तर योग्य पर्याय हा आहे उंट. उंट हा नर आहे आणि उंट या जातीतील जी मादी आहे तिला सांडणी असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंट, सांडणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा पहा. 16वा प्रश्न असा आहे की मन पूर्ण करा. आता या ठिकाणी मन दिलेले आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. डॅश डॅश लाथा गोड, देखण्या गाईच्या, तांबड्या गाईच्या, दुभत्या गाईच्या का काळ्या गाईच्या. आता आपल्याला लाथा गोड कुणाच्या लागतात हे सर्वांना माहिती आहे. जे आपल्याला काहीतरी देते, जे आपल्या फायद्याचं आहे त्याच्याच लाथा आपण गोड करून घेत असतो. म्हणजे थोडक्यामध्ये या म्हणीचा अर्थ असा आहे की दुभत्या गाईच्या लाथा गोड. दुभत्या म्हणजे दूध देणाऱ्या गाईच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. पुढील शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडा. पात्या, पाती, पोते, पातळी. तर वचन बदलायचे. पात, पाती. पात्या होत नाही, पोते होत नाही, पातळे होत नाही. म्हणजे या शब्दाचा जे आहे म्हणजे थोडक्यामध्ये योग्य पर्याय आहे पाती. त्यानंतर आणखीन एक संवाद दिलेला आहे. तो संवाद आपल्याला वाचायचा आहे आणि तो संवाद वाचून आपल्याला 18 आणि 19 या 2 प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर पहा संवाद असा आहे. पिंकी TV बंद कर, किती वाजलेत बघ. अभ्यास झालाय माझा आजी. अगं अभ्यास झालाय म्हणून काय झालं? बाबांनीच सांगितलंय ना अभ्यास झाला की बघ म्हणून. असं उलट बोलतात का पिंकी मोठ्या माणसांना? पण आई बाबांनी सांगितलंयच ना 11 वाजल्यानंतर जागायचं नाही हे पण सांगितलंय ना. आत्ता बोलते का बघ, आगाऊ कुठली. बरं आत्तीबाई बंद करते TV, मग तर झालं. म्हणजे हा आजी आणि नातीमधला संवाद आहे आणि या संवादावर 18 आणि 19 हे 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर पहा प्रश्न पहिला असा आहे की हा संवाद कोठे घडला. आता आपल्या सर्वांना माहिती TV कुठे असती? बागेत असती का? नाही. शेतात असते का? नाही. शाळेत असते का? नाही. शक्यतो तर आजी आणि TV ह्या 2 वस्तू गोष्टी. आजी ही आपली घरीच असते, TV पण आपली घरीच असते. म्हणजे हा संवाद कोठे घडलेला आहे? घरी. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पिंकीने TV बंद केला असेल का? आता हा प्रश्न असा आहे की हो, नाही, अनिश्चित, वेगळे उत्तर. आता या ठिकाणी पहा लास्ट वाक्य. बरं आत्तीबाई बंद करते TV, मग तर झालं. म्हणजे पिंकी काय करते? TV बंद करते. म्हणजे TV बंद केला असेल? हो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. 20वा प्रश्न आहे अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. आता अधोरेखित शब्द या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेला नाही. थोडंसं आपल्याला हा प्रश्न संदिग्ध आहे. मला गावाशी काही देणे घेणे नाही, परंतु यामध्ये गावाशी हा शब्द आहे. कोणता? गावाशी. तर शी याची विभक्ती ही काय आहे? द्वितीया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे हरीने आंबा खाल्ला. या वाक्यात प्रयोग ओळखा. हरीने आंबा खाल्ला. क्रिया कोणावर होते? आंब्यावर क्रिया होती. म्हणजेच हा प्रयोग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? कर्मणी, कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, तर कर्मणी प्रयोग आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा.
एखाद्याच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे देण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? आता मी तुम्हाला काही बोलत आहे आणि जशाला तसं आपल्याला दुसऱ्याला सांगायचे की ही व्यक्ती किंवा ह्या मॅडमने आपल्याला अशी अशी प्रश्नपत्रिका सोडवून दिलेली आहे, तर यासाठी आपल्याला आपल्या तोंडचे उद्गार किंवा एखाद्याच्या तोंडचे उद्गार जसेचे तसे वापरण्यासाठी कोणते चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह, पूर्णविराम का दुहेरी अवतरण चिन्ह? तर या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य दुहेरी अवतरण चिन्ह. आपण काय करतो, अशा पद्धतीनं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आपल्याला दुसऱ्याला सांगायचं आहे जशाला तसं, तर ते हे चिन्ह वापरतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. कवितेचे चरण म्हणताना मध्येच काहीतरी अक्षरानंतर थांबावे लागते, यास काय म्हणतात? आता आपल्याला माहिती आहे, एक कडवं म्हणतो, पुन्हा थोडेसे थांबतो, त्यानंतर दुसरं म्हणतो, मग काही अक्षरानंतर थांबावे लागते, त्याला काय म्हणायचं? विराम, गती, खंड, यती. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे यती म्हणायचं. लक्षात घ्या. जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तर अशा ज्या मी काही 10 प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडवून घेणार आहे, तर त्यामधून नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेसाठी फायदा होणार आहे. त्यासाठी पूर्ण ज्या मी प्रश्नपत्रिका सोडवणार आहे त्या प्रश्नपत्रिका पहा, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला 24वा प्रश्न. मिष्टान्न हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? मिष्टान्न सामासिक, अभ्यस्त, सिद्ध आणि उपसर्ग घटित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, हा शब्द तुमचा आहे तो म्हणजे सामायिक. त्यानंतर पुढचा 25वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मी घरी जाऊ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मी घरी जाऊ अनुमोदन प्रश्न आहे, तर्क आहे, कर्तव्य आहे का शक्यता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, हा प्रश्न तुमचा अनुमोदन प्रश्न आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये एकूण 25 प्रश्न हे मराठी विषयाचे असतात. आणि आत्ता सुरुवात करूयात आपण गणिताच्या प्रश्नांना. 26 ते 75 असे प्रश्न, जे 50 प्रश्न आहेत हे तुमचे गणितावर आधारित, म्हणजे शक्यतो तर तुमचा पूर्ण जवळजवळ 95% मार्क हे तुमच्या गणितावर डिपेंड आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर सेशन 2 विभाग 2 गणित, त्यामध्ये पहिला प्रश्न पहा. आता डायरेक्ट मी तुम्हाला काय करणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे, कारण आपल्याला आणखी भरपूर प्रश्नपत्रिकाचा सराव करायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर येण्यासाठी वही पेन सोबत घेऊन बसा, प्रश्न सोडवा आणि योग्य उत्तर आहे का हे तपासा. तर प्रश्न असा आहे आपला 26वा. 40 या संख्येच्या पुढील 32वी विषम संख्या कोणती? 40 या संख्येच्या पुढील 32वी म्हणजे आपल्याला पाहायचे की 40च्या नंतर 32वी विषम संख्या मोजायची आहे. तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 103 ही 32वी विषम संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की 815 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर आपल्याला काय करायचे, भाग देऊन पाहायचं आहे. 2 8 5 4 निशेष भाग. निशेष भाग म्हणजे एखाद्या संख्येला भागितल्यानंतर बाकी आपली शून्य उरते. मग अशी संख्या आपल्याला माहिती आहे, या संख्येच्या शेवटी 5 हा अंक आहे, म्हणजे या संख्येला निशेष भाग कोणी जाणार असेल, म्हणजे कोणामार्फत जाणार असेल तर 5 मार्फत. तर 5नी 815ला निशेष भाग जातो. ज्यावेळेस आपण कसोट्या पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं 2 4 5 6 8 अशा कसोट्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 28वा. 1638ला 2 3 आणि 9 यापैकी कशाने निशेष भाग जातो? 1638 या संख्येला निशेष भाग कशाने जातो यापैकी? पर्याय क्रमांक आहे 2 व 3, 3 व 9, 3 2 9 आणि केवळ 3 9. तर या प्रश्नाचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे 1638 या संख्येला 2 3 आणि 9 या तिन्ही संख्याने निशेष भाग जातो. परंतु तुम्हाला हे प्रश्न सोडवावा लागेल. त्यानंतर पहा 29वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. उमेश सकाळी 10:15 वाजता शाळेत गेला. 10:15 म्हणजे 10:15 त्याची शाळा 12:30 वाजता सुटते. तर तो शाळेत किती तास व किती मिनिटे थांबला? पहा, उमेश सकाळी 10:15 वाजता शाळेत गेला म्हणजे 10 आणि वरचे 15 मिनिटं. आता तो 12:30ला शाळा सुटते. किती? 12:30ला.
म्हणजे 10 आणि 12 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. लक्षात घ्या. हा प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही सोडवला तरी चालतो. 12 तर आपण 12.5 मधून 10.5 जरी वजा केले तरी तुमचं उत्तर येणार आहे. तर याचं उत्तर आहे 2 तास 15 मिनिटं. म्हणजे 30 मधले 15 मायनस झाले म्हणजे 15 आणि 12 मधून 10 गेले, खाली राहिले 2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 2 तास 15 मिनिटे. तो शाळेमध्ये थांबला. त्यानंतर प्रश्न पुढचा पहा. 30वा प्रश्न आहे. 10 प्राप्तांकाचे मध्यमान 25 आहे. त्यापैकी एक प्राप्तांक 25 वगळला तर उरलेल्या प्राप्तांकाच्या सामग्रीचे मध्यमान केले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवून पाहावा लागेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका शाळेत 500 विद्यार्थी होते. त्यात 320 मुले व मुली होत्या. तर या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले व 220 मुली आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल? तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की हा सुद्धा प्रश्न सोडवावा लागेल. परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुले 12.5% घट झाली आणि मुली 22.5% मुलींच्या ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की m अधिक n ची गुणाकार व्यस्त संख्या ही -12 आहे. तर n बरोबर -3 तर m ची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहितला आहे गुणोत्तर आणि प्रमाण. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहितला तर याचं सुद्धा तुम्हाला लगेच उत्तर मिळणार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 35/12 ही m ची किंमत असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. -385 भागिले 297 भागिले -385 भागिले 324. आणि आपल्याला काय करायचं आता? या प्रश्नाचं उत्तर काढायचे. परंतु सर्वप्रथम आपल्याला याचं संक्षिप्त रूप द्यावे लागेल. आणखी संक्षिप्त रूप दिल्यानंतर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 2/4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपला असा आहे की 22, 33, 44चा लसावी किती? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. 22, 33 आणि 44 या संख्यांचा लसावी हा 132 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. आंतरलिखित कोनाचे माप 65 अंश असेल तर त्याच्या संगत आंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असणार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, 130 अंश हे त्याच्या केंद्रीय कोनाचे माप असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणारी वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर हे 1:2 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न जो आहे 37 आणि 38वा प्रश्न, हा एक तुमच्या समोर एक स्तंभालेख दिलेला आहे आणि या स्तंभालेखावरून आपल्याला त्याची उत्तरे द्यायची आहेत. स्तंभालेख पहा कशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी पुरुष आणि महिला यांचं प्रमाण आहे सर्वसाधारण दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अशा प्रकारे त्यांचं संख्या दिलेली आहे, वर्गीकरण दिलेले आहे. तर 37वा प्रश्न असा आहे की कोणकोणत्या प्रवर्गातील पुरुष व महिला मतदारांची संख्या समसमान आहे? आता समसमान संख्या पहा कोणाची आहे? कोणकोणत्या प्रवर्गातील पुरुष आणि महिला यांची संख्या समसमान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4, सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या प्रवर्गातील पुरुष लोकसंख्येच्या प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे? तर 1 आणि 2 दोन्ही म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जमाती. हे जर पाहितलं तर दारिद्र्य रेषेखाली आणि अनुसूचित जमाती
यांचं पुरुषाची जी पुरुष आणि महिला मतदारांची संख्या ही कशी आहे त्यांची की म्हणजे असा प्रश्न असा विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा की कोणत्या प्रवर्गातील पुरुष लोकसंख्येच्या प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे. म्हणजे या तक्त्यामध्ये जर आपण पाहितलं तर आपल्याला लक्षात येणार आहे दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जमाती पुरुषांची संख्या ही जास्त आहे आणि महिलांची संख्या कशी कमी आहे आणि दोन्ही सेम आहे जशाला तशी. म्हणजे 200 पुरुष तर या ठिकाणी महिला. तर यानंतर प्रश्न तुमचा पुढचा आहे प्रश्न क्रमांक 39. 14 वर्षात दाम 8 पट होते तर 2700 रुपये रकमेच्या मुद्दलावर 14 वर्षानंतर किती व्याज मिळेल. तर तुम्हाला या ठिकाणी दशादशे, मुद्दल, दर, रास हे सर्व काढून तुम्हाला व्याज किती मिळणार आहे हे काढावं लागेल. म्हणजे परंतु डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. 2700 रुपये रकमेच्या मुद्दलावर 14 वर्षानंतरचं व्याज हे 18,900 रुपये मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 105चा तिसरा घात किती. म्हणजे 105चे आपल्याला काय करावे लागेल 3 वेळा गुणाकार करावे लागेल. येणारा गुणाकार हे त्याचं उत्तर आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2. ₹11,57,625 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्या नाही. जोडमूळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 599 आणि 600 ह्या दोन संख्या अशा आहेत की त्या जोडमूळ संख्या नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात 196. तर 196 हे कशाचं वर्गमूळ आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे 14चं वर्गमूळ आहे. जर तुम्ही वर्गमूळ वर्ग सगळे पाठ केले असतील तर लगेच तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा रेषा ए ही समांतर आहे रेषा बीला तर दिलेल्या माहितीवर यम बरोबर किती. तर पहा रेषा ए ही समांतर आहे रेषा बीला आणि आपल्याला काय करायचं आहे की यमचं माप काढायचं आहे. दिलेल्या माहितीवरून आपल्याला यमचं माप काढायचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 130 अंश. तर कशामुळे पहा हे 50 आहे आणि विरुद्ध कोणाचे माप कसे असतात समान असतात 50 आणि 50 आणि हे दोन आंतरलिखित कोण आहेत आंतरखंडित कोण आहेत किंवा अंतर्गत असणारे कोण आहेत. तर यांची मापांची बेरीज ही 180 असते. मग 130 वजा 50 करा 180 वजा 50 करा आणि उत्तर येणार आहे तुमचं 130. कारण ह्या इथला जो कोण आहे कोणता हा कोण याचा माप आहे 50. हे 50 आणि यम या दोघांची बेरीज 180 आहे. म्हणजे 180 मधून 50 वजा केल्यानंतर उत्तर राहणार आहे 130 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो एका चौरसाची शेती आहे आणि त्या शेताची प्रत्येक बाजू 20 हेक्टोमीटर असल्या त्याचे क्षेत्रफळ किती. तर थोडक्यामध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. त्याचं सूत्र माहिती पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4000 हेक्टर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 45. एका दुकानदाराने 20 शोपीस प्रत्येक 150 रुपयास खरेदी केले. एका दुकानदाराने 20 शोपीस घेतले आहेत आणि प्रत्येकी 150 रुपये म्हणजे एकाची किंमत ही 150 आहे. तर त्यापैकी 2 शोपीस खराब झाले. दुकानदाराने उरलेल्या सर्व वस्तू 200 रुपये दराने विकल्या तर या व्यवहारात शेकडा किती नफा अगर तोटा झाला हे काढायचं आहे. तर हे तुम्हाला सोडवावं लागेल. एका पीसवरून 20ची किंमत काढावी लागेल. 2 शोपीस खराब झालेले आहेत. उरलेल्या सर्व जेवढ्या वस्तू आहेत त्या 200 रुपये दराने विकलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 20. एकतर 20 शेकडा नफा होईल किंवा 20 हा शेकडा तोटा होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 46वा प्रश्न. 2 लगतच्या घनपूर्णांक संख्यांची बेरीज 89 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 लगतच्या घनपूर्णांक संख्यांची बेरीज 89 आहे, तर त्यातील लहान जी संख्या आहे ती आहे 44. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 47. 7 छेदस्थानी 8 व 13 छेदस्थानी 16 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे? तर यांच्या दरम्यानचा अपूर्णांक हा 16 छेदस्थानी 13 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 48वा प्रश्न. 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णावर जोडल्यास कोणता चौकोन तयार होईल? तर सर्वप्रथम आपल्याला 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण घ्यायचे आहेत, ते कर्णावर जोडायचे आहेत आणि तो जो तयार होणार आहे तो होणार आहे या ठिकाणी पतंग तयार होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर व घनफळ 13,860 सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची किती? तर आपल्याला वृत्तचित्तीची उंची काढण्याचं सूत्र माहिती पाहिजे, त्याचं घनफळ, त्याची त्रिज्या आणि त्या सूत्रानुसार त्या सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला हा प्रश्न सोडून याचं उत्तर माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या वृत्तचित्तीची जी उंची आहे ती आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका काटकोनात त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 15 सेमी व 20 सेमी असेल, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12.5 सेंटीमीटर ही त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा की 92,000चे 6% किती? तर हे आपल्याला सोडवायचं आहे. 92,000 गुणिले 16 भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल झाले आहेत. 920 आणि 16 यांचा काय करायचा आहे? तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि तो जो गुणाकार येणार आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. 14,720. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे. एका चौरसाची परिमिती 4x+24 मीटर असल्यास त्याच्या क्षेत्रफळाच्या बहुपदीची कोटी किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या बहुपदीची कोटी ही 2 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 53 नंबरचा प्रश्न. 243x5 भागिले 32x5. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. भागाकार केल्यानंतर जे तुम्हाला संक्षिप्त रूप मिळणार आहे ते आहे 3 छेदस्थानी 2 कंसाचा 5वा घात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी प्रमाणातील x ची किंमत काढा. आता हे गुणोत्तर आणि प्रमाण आहे, यावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेलेच आहेत. तर प्रश्न आहे 8 जसे 12 बरोबर 2 जसे x. 8 छेदस्थानी 2 12 छेदस्थानी x आणि हे आपल्याला तिरकस गुणाकार करून आपल्याला या काढावे लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे x ची किंमत ही 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढील संख्यांची सरासरी 429 असेल तर x ची किंमत किती? आता सरासरी काढलेली आहे. या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आणि बरोबर 429 x बाजूला काढायचे आहे आणि 429ने या सर्व संख्यांची जी बेरीज येणार आहे त्यांना भागायचं आहे आणि भागितल्यानंतर जे काही उत्तर मिळणार आहे ते आहे तुमचं उत्तर. तर उत्तर आहे या ठिकाणी 440. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. एका चौरसाकृती खेळाच्या मैदानाची बाजू 25 मीटर आहे, तर चौरसाकृती मैदानाचे परिवर्तुळ काढले आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12.5 वर्गमुळात 2 मीटर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. वजाबाकी करायची आहे आपल्याला. 9 किलोग्रॅम 9 हेक्टोग्रॅम 35 ग्रॅम वजा 13 किलोग्रॅम 13 हेक्टोग्रॅम 13 ग्रॅम बरोबर किती? आता प्रत्येक जे एकक आहे प्रत्येक एककाखाली एकक मांडून घ्यायचं आहे आणि यांची तुम्हाला वजाबाकी करायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5,505 एवढी यांची वजाबाकी येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 19 छेदस्थानी 27 याचे 27% किती? तर 19 भागिले 27 27 भागिले 100 या ठिकाणी 27 कॅन्सल होणार आहेत. 19 भागिले 100 आहे
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 19%. म्हणजे पहा 19/27 गुणिले 27/100 म्हणजे हे 27%. 27 कॅन्सल आणि 19/100 म्हणजेच याचा अर्थ 19%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 4x + 5xy + 8z ची किंमत किती. तर विद्यार्थी मित्रांनो या सर्वांची आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. x म्हणजे x चा वर्ग, y आणि z आहे 4 × 5 = 20 आणि 20 × 8 8 × 2 = 16 म्हणजे 160 x² y आणि z. पुढचा प्रश्न आहे वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परिघ किती. तर वर्तुळाचा परिघ 2πr आहे. 2 आहे, पायची किंमत 22/7 किंवा 3.14 आणि r हे तुमचं 7 आहे. म्हणजे व्यास 14 आहे तर त्याची निम्मी करायची आहे आणि तुम्हाला सोडवायचं आहे. वर्तुळाचा परिघ 2πr या सूत्रामध्ये किमती मांडायच्या आहेत आणि सोडवल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तुमचं 88 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा 17 सेमी आहे. काटकोन करणारी एक बाजू आहे तर त्रिकोणाची तुम्हाला परिमिती काढायची आहे. म्हणजे अगोदर सर्वप्रथम तुम्हाला त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू काढावी लागेल आणि दुसरी बाजू काढल्यानंतर त्रिकोणाची परिमिती म्हणजे a + b + c हे फॉर्म्युला वापरून कर्ण अधिक एक बाजू अधिक दुसरी बाजू केल्यानंतर त्याची तुमची परिमिती येणार आहे. तर काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे c² = a² अधिक b². म्हणजे त्रिकोणाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे सोडवल्यानंतर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 40 सेंटीमीटर ही त्या त्रिकोणाची असणारी परिमिती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका काटकोन त्रिकोणात हे झालेलं आहे आपलं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 111 याचा 3वा घात किती. तर तुम्हाला 111 यांचा काय करावे लागेल, 3 वेळेस गुणाकार करावे लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 13,67,631. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीत संगत कोणाच्या किती जोड्या आहेत. आता संगत कोण, तर संगत कोण आपल्याला शोधायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि पुन्हा नंतर 8 आणि 8 16. आता हे नंतरचे 8 कसे पहा. हे अशा पद्धतीने 8 झाले. पुन्हा हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे अशा बाजूचे 8 आणि अशा बाजूचे 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं 16. संगत कोण, संगत कोण म्हणजे हे सोबत असलेले कोण. आता या ठिकाणी 4 आहेत. हे पहा, हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 म्हणजे एका ठिकाणी 4 4 4 4 4 म्हणजे 16. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. एक वस्तू 615 रुपयाला विकल्याने 215 रुपये नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20/2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. x = 2 y = -3 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3x² अधिक 2y. आणि हे सोडवायचं आहे आपल्याला आणि या राशीची किंमत ही 6 येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. मिलन आणि नीलम यांनी काय केले की समान रक्कम 10.8 दराने अनुक्रमे 3 वर्ष 5 वर्षासाठी बँकेत ठेवले. मुदतीनंतर मिलनला 868 रुपये व नीलमला 980 रुपये मिळाले तर दोघींनी बँकेत किती रुपये गुंतवले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 7 म्हणजे या दोघींनी बँकेमध्ये 700 रुपये हे गुंतवलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका केंद्रीय कोन हा एक केंद्रीय कोन आहे तो 150 अंश मापाचा आहे तर त्यात लघु कंसाच्या संगत विशाल कोनाचे माप किती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 210 अंश हे त्या लघु कंसाच्या संगत विशाल कोनाचे माप आहे. त्यानंतर पुढचं प्रश्न असा आहे की मध्यान्होत्तर काळ
डॅश डॅश या इंग्रजी अक्षराने दर्शवतात. मध्यान्ह तो म्हणजे दुपारनंतरचा, हा PM या अक्षराने दर्शवतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न असा आहे की खालील गुणोत्तरे चौकोनाच्या 4 कोनाच्या मापांची आहेत, त्यावरून चक्री चौकोन किती. आता चक्री चौकोनाच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. त्यावरून तुम्हाला प्रत्येक कोनाचं माप काढावे लागेल आणि त्यांची बेरीज केल्यानंतर 360 आली तर ते आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल. प्रत्येक ठिकाणी 3x, 5x, 4x, 3x असं करावे लागेल. म्हणजे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 जसे 1 जसे 4 जसे 5. हे गुणोत्तर आहे चक्री चौकोनाचे मापांची. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. चौकोनाची बाजू 50% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 125% काय होणार आहे, त्या चौरसाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे की दुसऱ्या एकपदीने पहिल्या एकपदीला भागितले तर कोणती राशी मिळेल. तर दुसऱ्या एकपदीने पहिल्या एकपदीला भागितले. इथं पद दिलेलं आहे 5 न 5 एक्सचा क्यूब परंतु या ठिकाणी एक चूक झालेली आहे. 15 याचा घातांक पाहिजे. तर 5नी 15ला भागितलं 3×5 15, पण मायनस असल्यामुळे -5 असल्यामुळे उत्तर मायनसमध्ये येणार आहे -3 याचा वर्ग. त्यानंतर पुढचा पहा. 2 समांतर रेषांनी छेदिकेने छेदले असते होणाऱ्या आंतरविक्रम कोन हे कसे असतात. आता या ठिकाणी आपल्याला 2 समांतर रेषा काढायच्या आहेत. छेदिकेने छेदला आहे आणि आंतरविक्रम कोन पाहायचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे आंतरविक्रम कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे वर्तुळाचा परिघ. आत्ताच तुम्हाला यापूर्वी सांगितलं वर्तुळाचा परिघ हे 2 πr आहे. आणि या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा 75वा प्रश्न तो म्हणजे ज्या बैजिक राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला काय म्हणतात. ज्या बैजिक राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते म्हणजे 2x वर्ग म्हणजे एकच गुणाकार क्रिया आहे, त्याला पद म्हणतो. त्याला काय म्हणायचं, पद म्हणायचं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर क्रमांक 1 विषय मराठी व गणित अशा पद्धतीची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. अशाच प्रकारची आणखी आपण 10 प्रश्नपत्रिकांचा सराव करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.